नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सोन्याचा भाव प्रचंड घसरणार, फक्त 1,20,000 रुपयात सराफा बाजारातून मोठी अपडेट समोर। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। आजकाल सोन्याचा भाव कधी वाढतोय तर कधी कमी होताना दिसतोय। काही दिवसांपूर्वी सोनं आपल्या सर्वकालीन उच्चांकावर जाऊन पोहोचलेलं होतं। आता मात्र सोन्याचा भाव घसरताना दिसतोय। हीच बाब लक्षात घेऊन लोक आपल्या जवळीस सोन्याचे दागिने विकत असून नफा मिळवत आहेत। सध्या बाजारात सोन्याचा भाव चांगला आहे, त्यामुळे जुने दागिने विकून त्यातून नफा मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। त्यामुळे भविष्यकालीन विचार करता सोनं विकून नफा मिळवावा का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे। सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅम पर्यंत कमी होऊ शकतं। मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात साधारण 50% जुनं सोनं विकण्यात आलं आहे। सध्या नफा कमवायची संधी आणि भविष्यात सोन्याचा भाव पडण्याची शक्यता या गोष्टी लक्षात घेऊन हे सोनं विकायला काढलं जात असल्याचं बोलले जात आहे। भविष्यात सोन्याचा भाव चांगलाच घसरणार आहे असं अनेक तज्ञ सांगत आहेत। सध्याच्या बाजाराची स्थिती लक्षात घेऊन सोनं भविष्यात 1.2 लाख प्रति 10 ग्रॅम पर्यंत कमी होऊ शकतं असं म्हटलं जात आहे। त्यामुळेच आपले जुने दागिने विकून लोक सध्या नफा पदरी पाडून घेत आहेत। तुम्ही सोनं विकावं का? तसं पाहायचं झालं तर सोनं विकायचं की नाही हे ठरवताना विचार केला पाहिजे। सध्या खरंच पैशांची गरज आहे का, हा मुद्दाही सोनं विकताना लक्षात घ्यायला हवा। सोनं हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे, त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून तुम्ही सोनं खरेदी केलेलं असेल तर ते विकू नये। परंतु तुम्हाला नफाच हवा असेल तर सोनं विकण्याची ही योग्य वेळ असू शकते असं म्हटले जात आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।